नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24. यात बातम्यांचा वेगवान आढावा. बातम्या सुपरफास्ट. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालाय. लैंगिक छळ प्रकरणात न्यायालयानं ब्रिजभूषण यांच्यासह सहआरोपी विनोद तोमर यांना निर्दोष मुक्त केलंय. दरम्यान या निर्णयाविरोधात अपील न करण्याचा निर्णय कुस्तीपटूंकडून घेतल्याची माहिती समोर आली आहे. पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांचं कोल्हापूरमध्ये वयाच्या 90व्या वर्षी निधन झालंय. 1999 साली त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं. डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव पाटील हे शिक्षण तज्ज्ञ, परोपकारी आणि माजी राज्यकारणी म्हणून ओळखले जात आहेत. शिक्षण सम्राट म्हणून ख्याती मिळवलेल्या पाटील यांच्या निधनानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नीट पेपर प्रकरणानंतर देशभरामध्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे 6 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये जेन अल्फा म्हणजेच 15 ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. इंडियाज इंटरनॅशनल मुवमेंट द युनायटेड नेशन्सच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वार्षिक अजिंक्यपद चॅम्पियनशिप परिषदेमध्ये हा संवाद होणार असून वांद्रे कुर्ला संकुलातील मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. देशभरातील 100हून अधिक शहरांमधून सुमारे 2000 विद्यार्थी या संवादामध्ये सहभागी होणार आहेत. तर विद्यार्थ्यांच्या भावना, प्रश्न आणि संतोष यांना थेट व्यासपीठ मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी आणि राम मंदिरातील देणगी अपहरण प्रकरणावरून सोमवारी संसदेत मोठा गोंधळ पाहायला मिळालाय. या गदारोळात लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज ठप्प झालंय. दरम्यान लोकसभेमध्ये सर्वोच्च न्यायालयीन न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासंदर्भातील विधेयक कोणतीही चर्चा न होता अवघ्या 10 मिनिटांच्या आत आवाज मतदानानं मंजूर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये इतक्या कमी वेळेमध्ये विधेयक मंजूर होण्याची दुसरी वेळ ठरली आहे. देशभरातील AC रेल्वे डब्यांमधील बेड रोल साहित्य चोरीमध्ये मोठी वाढ झाल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय. गेल्या 4 वर्षात तब्बल 1,27,000हून अधिक वस्तू गायब झालेल्या आहेत. तर यामध्ये फेस टॉवेल्सची सर्वाधिक चोरी होत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारांमुळे कंत्राटदारांना तब्बल 104 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक फटका बसलाय. प्रत्येक बेडरोल किटमध्ये 2 चादरी, ब्लँकेट, उशीचं कव्हर आणि फेस टॉवेल दिलं जात आहे. मात्र अनेक प्रवासी प्रवासानंतर हे साहित्य परत न करता सोबत घेऊन जात असल्याचं रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आलंय. त्यामुळे पुढील प्रवाशांना वेळेवर बेड रोल देण्याचंही आव्हान निर्माण झालंय. त्या चोरीवर आळा घालण्यासाठी रेल्वेकडून तपासणी कडक करण्यासोबतच जनजागृती मोहीम राबवण्याची तयारी सुरू आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या मुद्द्यावरून राज्यामध्ये राजकीय वाद पेटलेला आहे. सरकारमधील काही लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना कोट्यवधी रुपयांचा फायदा झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या धोरणामुळे देशातील लाखो वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा करत त्यांनी E20 इंधन प्रकरणाला मोठा घोटाळा ठरवलाय. या प्रकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान या कथित इथेनॉल घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत राज्य सरकारनं पहिल्या टप्प्यामध्ये 7,000 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये थेट रक्कम जमा करणाऱ्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या निधी वितरणाचा शुभारंभ होणार आहे. नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावरून सुरू झालेल्या राजकारण आता पालकमंत्री पदाच्या वादावर पोहोचलंय. शहरामध्ये सोमवारी विविध ठिकाणी छगन भुजबळांना पालकमंत्री दर्शवणारे फलक झळकल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वातावरण तापलंय. या प्रकरणाची दखल घेत भुजबळांनी तात्काळ फलक हटवण्याचे आदेश दिले, तर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं परवानगीशिवाय लावलेले फलक काढत कारवाई केली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि आगामी नियुक्त्यांवर चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर बोलावलेली शिवसेना उभाटाची बैठकच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्ह्यातील 2 गट आमने सामने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खडाखडी झाली आहे आणि पक्षातील गटबाजी उघडपणे समोर आली आहे. त्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात फटकारलंय. देशामध्ये एक तरुण आंदोलनातून थेट पंतप्रधानांना आव्हान देतोय आणि तुम्ही मात्र पदांसाठी भांडताय, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून संघटनात्मक कामाला प्राधान्य द्या, असा कडक सल्लाही त्यांनी दिलाय. राज्यामध्ये लवकरच जमीन मालकी कायदा लागू होणार असून याची सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा करत प्रत्येक जमिनीची आणि घरांची मोजणी करून प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असल्याचंही स्पष्ट केलंय. श्रावण महिन्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होते. पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. मात्र दर्शन व्यवस्थेमध्ये सुधारणा न झाल्यानं भाविकांची गैरसोय कायम आहे. देणगी आणि मोफत दर्शनाच्या गोंधळामुळे भाविकांना दुप्पट वेळ रांगेत थांबावं लागत असून अखेर संताप व्यक्त केला जातोय. नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू असतानाच
जळगावातून मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं विधान केलंय. पालकमंत्रीपदाचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असल्याचं सांगत त्यांनी भुजबळ समर्थकांना अप्रत्यक्ष टोला लगावलाय. दरम्यान नाशिकमध्ये या पदावरून राजकारण तापलेलं असतानाच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांवरून गिरीश महाजन यांच्यावर टीका होत असून कुंभमेळा मंत्री म्हणून ते सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत न्यायालयानं महत्त्वाची स्पष्टता दिली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी म्हणजेच केवळ गंभीर गुन्हे असं सांगत किरकोळ प्रकरणातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेता येईल असं अधिकार राज्यांना असल्याचं न्यायालयानं नमूद केलंय. दरम्यान नीट पेपरफुटी विरोधातील आंदोलनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून गंभीर गुन्हे नसलेल्या विद्यार्थ्यांचाच विचार केला जाईल अशी ठाम भूमिका केंद्रानं मांडली आहे. समृद्धी महामार्गाच्या विस्तारावरून विदर्भात वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमधील सुपीक जमीन बळजबरीने संपादित केल्याचा आरोप करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय. शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जमीन मोजणी आणि पोलीस बळाचा वापर होत असल्याच्या तक्रारी गंभीर असल्याचं सांगत प्रकल्पाचा फेरविचार न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. शैक्षणिक कागदपत्रांवरून अभिजित दिपके यांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिपके यांनी आव्हान दिलंय. माझ्याकडे शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाची सर्व कागदपत्र आहेत, ती दाखवायला तयार आहे. मोदींनीही आपली पदवी आणि कागदपत्र सार्वजनिक करावीत असं म्हणत त्यांनी खुलं आव्हान दिलंय. मोदींनी कागदपत्र जाहीर केली तर मीच माझी सर्व कागदपत्र सार्वजनिक करेल असं दिपके यांनी स्पष्ट केलंय. पंकजा मुंडे यांच्या निवृत्तीच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालेलं असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडे यांचा वारसा सक्षमपणे पुढे नेत असल्याचं सांगत त्या बाजूला झाल्यास परिस्थिती बिघडेल असा इशारा जरांगेने दिलाय. याचवेळी त्यांनी धनंजय मुंडेंवर अत्यंत गंभीर आरोप करत संतोष देशमुख हत्येच्या कटामध्ये त्यांचा सहभाग असल्याचा दावा केलाय. तसेच मराठा समाजाच्या विरोधामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा थेट इशाराही दिलाय. दरम्यान पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये राजकारणातून कंटाळा आल्याची भावना व्यक्त केली होती. मात्र जनतेच्या प्रतिसादामुळे नव्याने प्रेरणा मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे आणि जरांगेंच्या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा DS News 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.